वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुरुष वर्ग आहे का नाही, तुम्ही असं ठेवा, आपण फक्त कमवायचं असं नाही लक्षात ठेवा. परत एका प्रश्नाचं उत्तर द्या. संततीसाठी संपत्ती आहे का संपत्तीसाठी संतती आहे? बोला. बसले लोक, प्रश्न लक्षात आला का? संततीसाठी संपत्ती आहे का संपत्तीसाठी संतती आहे? हा, संततीसाठी मुलांच्यासाठी संपत्ती आहे. मुलं जर तयार काय कराल काय? मग तुम्हाला खरं सांगतो, पैसे साठवूच नका. मुलं जर चांगले असतील तर तुम्ही कर्ज बाजारी असला तर तुम्हाला कर्जाचं बाहेर काढता. आणि मुलं जर नालायक असतील तर तुमची इस्टेट 4 वर्षात खालास करता. म्हणून सुपुत्रासाठी बी संपत्ती नाही, कुपुत्रासाठी संपत्ती नाही. देवाचे उपकार फेडण्यासाठी चिंतन करावं, ऋषींचे उपकार फेडण्यासाठी ग्रंथ वाचावेत आणि आपल्या आई वडिलांचे उपकार फेडण्यासाठी पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करावेत. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा तुका म्हणे मज घडो त्याची सेवा. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन. हरे चरणा संततिया, हरे चरणा संततिया, हरे चरणा संततिया. त्यांच्या कृपा जाणे करेचा विस्तारू, त्यांच्या कृपा जाणे करेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तोपा, बाबाजी सद्गुरुदास तोपा. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा. मी तुकया देवा, यावरी यावरी जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिक वाटे. सेवेला घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांचा आहे.
साधकाच्या जीवनाची धन्यता वर्णन करणार आहे. विठ्ठला वैकुंठवासी दादासाहेब तुकाराम वैकुंठवासी दादासाहेब तुकाराम रणवरे म्हणजे या कुटुंबाचे वडील आणि आमचा जो विद्यार्थी आहे ऋषिकेश त्यांचे आजोबा यांना जाऊन 1 वर्ष झालं. त्यांची स्मृती जागृत ठेवण्यासाठी माता पितर मरणे अंकित जे दिवस. खरं म्हणजे आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती गेली तर वर्षानंतर त्यांचं श्राद्ध का करावं? इस्लाम धर्मामध्ये श्राद्ध नाही. इस्लाम धर्मामध्ये श्राद्ध नाही. ख्रिश्चन धर्मामध्ये श्राद्ध नाही. इस्लाम धर्मात तर एखाद्या माणसाचा फोटो सुद्धा घरात चालत नाही. इस्लाम धर्मामध्ये अल्लाह के बगैर कोई नाही. ते फक्त अल्लाह. ते मग अल्लाह ईर्ष्याळू आहे असं म्हणतात. चालत नाही. हे रुमाल विणणं कलाकुसर नाही चालत. लादेननं तालिबानला सत्ता जेव्हा घेतली तेव्हा हे सगळंच बंद केलं होतं. पाक जेव्हा लादेन मेला तेव्हा ते सुरू झालं. आता परत बंद झालं. तालिबान लोकांनी परत ती सत्ता घेतली चालेल. तर इस्लाम धर्माला अल्लाह बिगर और कोई नहीं. ख्रिश्चन धर्माला नॉट विदाउट जीसस. आपला धर्मच वेगळा आहे. आपला धर्म असा आहे की आपल्या जीवनाला ज्यांचं सहकार्य असतं ना त्यांच्याबद्दल ऋण मानणं ही आपल्या धर्माची पद्धत आहे. मग कोणतं काय असेल तर माणसं दुकान उघडताना सुद्धा दुकानच्या उमऱ्याला नमस्कार करून मग आत जातात. बरोबर. ट्रकचे ड्रायव्हर ट्रकवर चढताना ट्रकच्या पायरीला नमस्कार करून मग जातात. आपण एखाद्या डोंगरावर गेलो तर डोंगरावर चढताना अगोदर पाया पडतो मग चढतो. नदीत आंघोळीला गेलो तर नदीला नमस्कार करून मग आत शिरायचं. आपला धर्मच असा आहे. तो खूप विशाल बी आहे आणि खूप उदारतही आहे. काय जगात पहिला धर्म हाच आहे आणि त्याला हिंदू धर्म हे नाव नाही बरं का. हे नाव नंतर पडले टोपण नाव. जिथं जिथं धर्माच्या व्याख्या आहेत ना यदा यदा ही धर्मस्य इथं धर्म शब्दामध्ये यदा यदा ही हिंदू धर्मस्य असं नाही. धर्म याचा अर्थ असा आहे की लोकांच्या कल्याणासाठी प्रवृत्त झालेला. हिरव्या रंगाचा, भगव्या रंगाचा, निळ्या रंगाचा, पांढऱ्या रंगाचा असे धर्माचे कलर नाहीत बरं का. धर्माला कलर आपण दिले प्रत्येकानं. प्रत्येक काय सध्या प्रत्येकाच्या घरावर झेंडे लावण्याची पद्धत निघाली. पिवळे, हिरवे, भगवे, निळे. खरं म्हणजे चांगलं नाही. एखादं घर जाताना जर दिसलं तर ते घर कोणत्या समाजाचं आहे हे कळालं नाही तर आपल्या मनात विकार निर्माण होत नाही. पण त्याच्या जो निळ्या रंगाचा झेंडा असला आपण म्हणतो अरे अरे रिपब्लिकन आहे. भगव्या रंगाचा झेंडा असला की बाकी बाई हिंदूच आहे असं नाही लक्षात. काय धर्माची उदात्त कल्पना लक्षात घेणं लय गरजेचं आहे. आपण धर्माच्या नावावर भांडणं केली बा. जगामध्ये 3 युद्ध प्रसिद्ध आहेत आणि त्या 3 युद्धाला महायुद्ध म्हणतात.
एक युद्ध आहे रामायणातलं, प्रभू रामचंद्रांचं रावणाचं. दुसरे युद्ध आहे परशुरामांचं क्षत्रियांचं. आणि तिसरे युद्ध आहे कौरव पांडवांचं. तिन्ही युद्ध महायुद्ध आहेत. पण ही युद्ध रामायण 18 दिवसच चाललं, महाभारत सुद्धा 18 दिवस. जी युद्ध काही प्रतिष्ठेसाठी झाली, काही व्याजासाठी झाली, ती युद्ध फक्त 18 दिवस चालली. धर्माचं युद्ध वर्षानुवर्ष चालू आहे. आपण धर्माच्या नावावर भांडतोय. मजहब नाही सिखाता, आपस में बैर रखना. परस्परामध्ये आम्ही शाळेत असताना येशू ख्रिस्त, मोहम्मद पैगंबर, गुरु नानक, गौतम बुद्ध, हे आपले दुसरे कोण, महावीर, हे सगळ्यांच्या धर्माचा अभ्यास आम्हाला शाळेत असायचा. आता काय ते इतिहासाचं पुस्तक आमच्या चालण्यात येत नाही, पण तो असायचा. आणि त्यामध्ये हेच असायचं की या सगळ्या धर्मांची शिकवण समान आहे. ते सांगायचे. येशू ख्रिस्त काय सांगतो? सर्वावर प्रेम करा. मोहम्मद पैगंबर काय सांगतात? सर्वावर प्रेम करा. जगातले सगळे संत जर सर्वावर प्रेम करा म्हणतात, तर मग भांडणं कुठून निर्माण झाली? मला कोणाला नाव ठेवत नाही बापू, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला अशी जर तुम्हाला तुमची कल्पना असेल की आम्ही हिंदू लोक आहे ना, हिंदू लोक भांडखोर आहे, तर आमची तुम्हाला पर्याय असा आहे की कोणत्याही मस्जिदीमध्ये आम्हाला न्या, नमाज पडायला सांगा, आमची पडायची तयारी आहे. पुढचं आहे का, आम्ही नमाज पडत आहे ते आम्हाला घेत नाहीत. विठ्ठला तुम्हाला अटल बिहारी वाजपेयी ना दिल्लीला जामा मस्जिद जाऊन नमाज पडलेले आठवत आहे ना तुम्हाला? नाही माहिती. दिल्लीला अटल बिहारी वाजपेयी जामा मस्जिदमध्ये गेले आणि त्यांनी मुस्लिमांची टोपी घालून नमाज पडली. दुसऱ्या दिवशी मुस्लिमांनी ती मस्जिद गुलाब पाण्याने धुवून काढली. आमचं सर आहे, आम्ही दिंडी घेऊन तुमच्या मस्जिदमध्ये येतो परवानगी. तुम्ही आमच्या रामापाशी येऊन नमाज पडा, आम्हाला चालतं. वो आते भी नाही और हमके बोलाते नाही. मला मत्सर नाही सांगायचं, मला हे सांगायचंय की या धर्माची बैठक वेगळी आहे देवा. असं आहे, दुर्दैवानं आपल्याला माहित नाही. एका 8वी मधल्या शिकणाऱ्या मुस्लिम मुलीला आम्ही असा प्रश्न, बेटा तुम्हारा धर्म कौन सा? बोले इस्लाम. तुम्हारे धर्म के संस्थापक कौन है? बोले मोहम्मद पैगंबर. तुम्हारा धर्म का तत्व क्या है? बोले अल्लाह एक है. तुम्हारे धर्म का ग्रंथ कौन सा है? बोले कुरान. काय तुम्हारी जो प्रार्थना उसको क्या बोलते हो? नमाज. आपल्यातल्या कार्याला विचारा, म्हणजे तुझा धर्म कुठला? कुणा ठाऊक झालं का? म्हणजे धर्माचे संस्थापक कोण? बहुतेक शिवाजी महाराज. आपण लक्षात घ्या. मला वाढवायचं नाही, आपल्याला चिंतन करायचे. तर माझा पितर मरणे अंकित दिवस, ज्या आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं, लक्षात ठेवा, तुमच्या आई वडिलांनी नुसतं जग नाही दाखवलं, तुम्हाला जोपासलं, वाढवलं, शिकवलं. म्हणून त्यांच्या संबंधी आपलं काही ऋण आहे. वाढवी महत्व वाढवी
बरं का सोमनाथ महाराज, असले विद्यार्थी निर्माण नका करू. माझ्या आयुष्यात मला चक्कर अजून आहे, आयुष्यात आले आयुष्यात कधी मला चक्कर आलं नाही केव्हा सुद्धा. असं आहे. ती पोरं आत्ता उभी राहिली बसली खाली. हे आपल्याला बशा बैल चालत नाही लक्षात ठेवा. अवचाला बैल बसता कामा नाही. युद्धामध्ये घोडा बसता, कीर्तनात महाराज बसता कामा नाही. बैल अवचाला बसला की येईल त्या किमतीला विका. घोडा युद्धात बसला की येईल त्या किमतीला विका. आणि महाराज कीर्तनात बसला की पण सध्या बसलेल्या महाराजांचेच दर जास्त आहेत. विठ्ठल विषय काय सांगितला? वाढवी महत्व. वडिलांना मान दिला पाहिजे, लक्षात ठेवा. असं आहे, आपली पद्धती आहे. म्हणून घरातल्या कोणी हाक मारू दे, जी म्हणा. मला वाटतं रणवरे कुटुंब आहे ना, त्या कुटुंबामध्ये हाक मारण्याचं जी म्हणणारा पोरगा आमचा फक्त एकच असेल एवढा, ऋषिकेश. बाकीची जी जी नाही काय. हो, उलट ह्याला म्हणत असतील असं कसं होऊ. जी म्हणते कुणाला. जी म्हणण्यामध्ये नम्रच आहे. शिवाजी महाराजांना शिवाजी महाराजांच्या पत्नीने सोयराबाईंनी जरी हाक मारली तरी शिवाजी महाराज जीच म्हणतो. आपली ही पद्धत आहे. 1972ला सोय तोंडात बसली जी, 72ला अजून तसंच आहे. 1972ला पुंडलिक महाराज वेळूकर, आम्ही त्यावेळेला कॉलेजला होतो, पारायणाला बसलो होतो. त्यांनी आम्हाला त्यावेळेस शिकवलं, कोणी हाक मारू दे, जी म्हणा. वाढवी महत्व वडिला वाढवी महत्व वडिलाचे, वाढवी महत्व वडिलाचे. शिवाजी महाराजांनी रायगडचं बांधकाम केलं. रायगडचं बांधकाम 18 वर्ष चाललं. 18 वर्ष. रायगड महाराजांनी 1656ला घेतला आणि 1674ला राज्याभिषेक. 18 वर्ष बांधकाम चाललं होतं. ते बांधकाम जेव्हा पूर्ण झालं तेव्हा शिवाजी महाराजांनी आऊसाहेबांना वर नेलं पालखीतून. सगळा रायगड फिरून बघण्यासारखा आहे बरं का. कीर्तन बसलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, रायगड बघितल्याशिवाय मरू नका. मला परवानगी नाही तुम्हाला. आता म्हाताऱ्या माणसाने काळजी करू नका. पहिली सोय नव्हती, आता रोपवे झालाय. पहिलं चढायला अवघड होता, रायगड चढायला अवघड आहे, पण आता रोपवे झालाय. हा होय का बंद केला? कोणी तक्रार केली का नाही? रोपवे चालू झाला असं म्हणेपर्यंतच बंद झाला. हिंदू माणसाला रायगड बघितल्याशिवाय मरायला परवानगी नाही. तुमच्या माळा रायगडने ठेवल्यात, लक्षात ठेवा. ब्राह्मणाची जानवी रायगडने ठेवल्या, स्त्रियाच्या कपाळाचं कुंकू रायगडनं जीवन ठेवलंय, लक्षात विसरू नका. तुमची मंदिरं रायगडनं ठेवल्या, पण विसरायचं नाही. संकल्प करा की रायगड बघितल्याशिवाय मरायचं नाही. आणि बिना रायगड बघता जर मरायचं असेल ना तर सुनता करायची आणि याकुबाई होणे का फिर मरणे का. सगळा फिरून दाखवला. माझं रायगडवर लय प्रेम. मी रायगडवर 8-8 दिवस राहिली मोकळा निवांत, सत्ता सोडून. खूप रायगडचा हे पोरावं काय जमलं का. अरे बहादर पंडाचा त्याच्याचा काय अवघड गोष्ट आहे काय. पोरं आगाऊपणा करते तो. आम्हाला जे चालत ते करायचं नाही. कशाला आमचा थोबडा त्यात घ्यायचा आहे. काय तो थोबडा चांगला काय राहिलाय सांगाय. किंडारी पडली सगळी. असला आगाऊपणा परत करू नको. पुढे बसून देणार नाही करत. परत रायगड फिरून दाखवला. राजवाडा मोठा आहे. रायगडची बाजारपेठ बघण्यासारखी आहे. हो,
रायगडवर किल्ल्यावर बाजारपेठ आहे. दुकान आहेत वळून दुकानं बघा जाऊन. आणि दुकानं अशी आहेत का घोड्यावर बसणाऱ्या शिलेदारानं घोड्यावरनं माल घ्यावा, एवढे उंच कठडे आहेत. बघा बघा हो, जगदीश्वराचं मंदिर बघण्यासारखं आहे, खूप देखणं मंदिर. सगळं दाखवलं आणि किल्ल्याच्या पाठीमागं पश्चिमेच्या बाजूला नेलं तर तिथं एक माची होती. माची म्हणजे चौतरा असतो, अशी माची होती. आणि ते आऊसाहेब याला मावळ माची म्हणतात. मावळ म्हणजे मावळची बाजूची. महाराजांनी विचारलं, आऊसाहेब ही माची आम्ही का बांधली सांगा. आऊसाहेब म्हणले, आम्ही कसं काय सांगू, तुमचा उद्देश. शिवाजी महाराज म्हणले, आई आऊसाहेब रायगडचं हवामान तुम्हाला सोसत नाही. मग त्यावेळेस आऊसाहेबांचं वय 74 होतं. रायगडचं हवामान तुम्हाला सहन होणार नाही आम्हाला माहीत आहे, म्हणून आम्ही तुमची व्यवस्था खाली पाचाडच्या वाड्यात केलेली आहे. जोपर्यंत आम्ही तुमच्या सानिध्यात आहे तोपर्यंत आम्ही तुमचं दर्शन घेतो, पण तुम्ही पाचाडला राहिल्यानंतर तुमचं दर्शन होणार नाही. मग तुम्ही तुमचं सगळं उरकून जेव्हा सदरीमध्ये येऊन बसाल तेव्हा आम्ही आमच्या सेवकांना सांगितले, आऊसाहेब सदरेवर आल्या की घंटा वाजवायची, मोठी घंटा. घंटा वाजली की आम्ही दोघंही पितापत्रू, शिवाजी महाराज संभाजी महाराज, आम्ही दोघंही पुतापित्र या मावळ माचीवर येणार. इथून तुम्ही आम्हाला असं पुसटसं दिसणार आणि आम्ही दोघंही तुम्हाला इथून मुजरा करणार. त्याला म्हणतात वाढवी महत्व. काय म्हणतात ऐका. शिवाजी महाराज, आऊसाहेब लोकांचा सूर्य पूर्वेला गोवतो, आमचा सूर्य पश्चिमेला आहे. शंभूराजे वर जेव्हा गेले वर जाताना म्हणतो ते रायगड किती उंच आहे. खाली येताना म्हणतो ते रायगड पेक्षा आबासाहेब उंच आहे. विठ्ठल म्हणून घरातल्या मोठ्या लोकांची उपेक्षा करू नका. उपेक्षा कधी करू नये. उपेक्षा केली की आम्हाला नाही आवडत. आम्ही एखाद्याच्या घरात गेलो तर आई वडील, त्या आई वडिलांना तुम्ही कसा सांभाळताय ते त्यांचा चेहराच आम्हाला सांगतो. त्यांचा चेहरा उजळलेला असला की आम्ही मुलं चांगली सांभाळतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर लाचारी असली की समजतो ही पोरं चांगली सांभाळत नाहीत. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवे महत्व वडिलांचे, वाढवे महत्व वडिलांचे. हयातभर नाही, हयातभर तर आहेत, पण गेल्यानंतर सुद्धा त्यांचा जो स्मृती दिन आहे तो साजरा करावा. तुमच्यात एक मोठा गैरसमज आहे बरं का. कोणता गैरसमज आहे. वडिलांचं श्राद्ध किती वर्ष घालायचं असतं, आहे का नाही गैरसमज. 3 वर्ष लोक सांगतात आता नाही घालायचं. आम्हाला विचारतात तात्या वडिलांचं श्राद्ध किती दिवस घालायचं असतं. आम्ही वेगळा प्रश्न विचारतो, वडिलांची जमीन किती वर्ष खायची असते. 3 वर्ष. 3 वर्षानंतर जमीन आमच्या नावाची करून द्या, आम्ही श्राद्ध घालतो, तुम्ही काळजी करू नका. जमीन पिढ्यान पिढ्या काय 3 वर्षाचं का. असा काय खर्च आहे सांगा ना मला तुम्ही. असा काय एवढे खर्च असं काय. मंडप घालायचा आहे 5,000 रुपयाचा, जेवण करायचंय 10,000 रुपयाचं, हे बुवा लोक बोलवायच्यात त्यांना काहीतरी द्यायचंय, अन्नदान आहे. झालं का. मला लई खर्च आला गाड्या. किती. 50,000 गेलं. तू विचारलं जमीन किती आहे सांग. म्हणजे जमीन 10 एकर आहे. 10 एकराचा दर काय सांगा. गोपाळ महाराज तुमच्याकडला दर सांगा की. 1 एकराचा 25 लाख. 1 एकराचा 25 लाख. 10 एकराचं
2.5 लाख का चुकलं? 2.5 कोटी. 2.5 कोटी. आता काय करा अवघड आहे. 10 एकराचं 2.5 कोटी. 2.5 कोटीचं वर्षाचं व्याज 8% झालं. लय धोरण लय कशात जात 8% झाला ना. 25 8 200 मग आता हिशोब आता चुकला की 20 लाख. 20 लाख वर्षात व्याज किती? 20 लाख. पुण्यतिथीचा खर्च किती? 50,000. 50,000. 19 लाख आणि 50,000 आमचा मला द्या. त्यांनी तुमच्यासाठी जी एवढी केलेली आहे ना, नुसती नव्हे, आपोली करवंडी वाढवून, आपोली करवंडी वाढवून, जोडे लेकराचे ओढे, बाप करी जोडी लेकराचे ओढे, बाप करे जोडे लेकराचे ओढे. आपोली करवंडी वाढवून, आपोली करवंडी वाढवून, आपोली करवंडी वाढवून. विसरू नका तुमच्या म्हाताऱ्याने तुमच्यासाठी ठिगळाची धोतरं नेसल्यात. विसरू नका. हा अंगामध्ये दंडक्या घालून त्यांनी कामं केल्यात. विसरू नका. आणि आपल्यासाठी हे उभा केले. केला भोगवटा मला त्यांच्याबद्दल ऋण माना. ऋण ते ऋण कसं मानावं? कुळी कन्या पुत्र होती हयाचा हरी वाटे देवा, हयाचा हरी वाटे देवा. हे कुळकन्या पुत्र होते जे सात्विक, हयाचा हरी वाटे देवा, हयाचा हरी वाटे देवा. कुळकन्या पुत्र होती जे सात्विक, 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 कुळकन्या पुत्र होती जे सात्विक. हयाचा हरी वाटे देवा, हयाचा हरी वाटे देवा. कुळकन्या पुत्र होते जे सात्विक, हयाचा हरी वाटे देवा, हयाचा हरी वाटे देवा. मुळामध्ये सात्विक मुलं निर्माण करणं हे आपल्या आई वडिलांचे गुण आहेत. सध्या लोकांना संस्कार करायला वेळ नाही. कशासाठी गुरुकुल? लोक म्हणतात तात्या आमचा मुलगा तुमच्या गुरुकुलमध्ये घालायचा आहे. म्हणले किती वयाचा आहे? ते म्हणले 8 वर्ष वयाचा. नाही, आम्ही घेत नाही. 10 वर्षाच्या आतला मुलगा आम्ही घेतलंच नाही. त्याचं कारण आहे का? वयाच्या 10 वर्षापर्यंत आई वडिलांच्या प्रेमाची ऊब त्या मुलाला मिळाली पाहिजे. असं आहे. शिवाजी महाराज असे तयार होत नाहीत. शिवाजी महाराज लक्षात ठेवा, मूर्ती दगडातून निर्माण होत नाही, मुगडीतून दगडामध्ये मूर्ती केली जाते. शिल्पकार पाहिजे ना. आणि मग कसं काय? शिवाजी महाराज काय जादूचा डबा नाही. चलो 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 बच्चे लोग ताली बजाओ हम तो बोला नाही. डबा झाकला, उघडला तर ससाच निघाला. असे नाही शिवाजी महाराज. शिवाजी महाराज जादून तयार झालेले नाहीत. शिवाजी महाराज तयार केलेले आहेत. असे होत नाहीत. लक्षात ठेवा. महिला मंडळ तुमच्यासाठी दिव्या दिव्या आणि कुंडल दिव्याला पाहून असं आजी नातवाला मांडवी घेऊन शिकवत होती. बरोबर आहे का? आता आजी बी नाही, नातू बी नाही. दोघं बी टी व्ही पुढे बसल्यात.
टीव्ही मध्ये गाणं लागलं, या पे सब शांती शांती है. महिला म्हणलं तुमच्यासाठी कुठे गेले संस्कार, शिकवान नाचवाला अजून. लहान मुलं प्रश्न विचारतात, त्यांना उत्तर द्या, असं आहे. पुरुष वर्ग आहे का नाही, तुम्ही असं ठेवा, आपण फक्त कमवायचं असं नाही, लक्षात ठेवा. परत एका प्रश्नाचं उत्तर द्या. संततीसाठी संपत्ती आहे का संपत्तीसाठी संतती आहे? बोला. बसले लोक, प्रश्न लक्षात आला का? संततीसाठी संपत्ती आहे का संपत्तीसाठी संतती आहे? हा, संततीसाठी मुलांच्यासाठी संपत्ती आहे. मुलं जर तयार काय कराल काय? मग तुम्हाला खरं सांगतो, पैसे साठवूच नका. मुलं जर चांगली असतील तर तुम्ही कर्ज बाजारी असला तर तुम्हाला कर्जाचं बाहेर काढतात. आणि मुलं जर नालायक असतील तर तुमची इस्टेट 4 वर्षात खालास करतात. म्हणून सुपुत्रासाठी बी संपत्ती नाही, कुपुत्रासाठी स्वसंपत्ती नाही. संपत्ती कोणासाठी आहे? संपत्तीचा उपभोग घेणारे चांगले पाहिजेत ना देवा. एक कीर्तनकार एका घरात गेले आणि यजमान चौकशी निघाली, किती प्रॉपर्टी आहे? नाही महाराज, 1 लाखाच्या आसपास आहे. बंगला तर 20 कोटीचा दिसतो. मुलं किती आहेत? एकच मुलगा आहे. ते निघून गेले. नोकर आला, ते म्हणले मालकाची प्रॉपर्टी किती आहे? ते म्हणले आम्हाला बी अंदाज नाही. म्हणजे खोटं का बोलले? कोणाला? मुलं किती आहेत? 3. एकच सांगितलं. मालक आले, म्हणजे का हो, मी काय तुम्हाला पैसे मागायला आलेलो नाही. मग खोटं कशाला बोलतं? काय झालं? तुम्ही प्रॉपर्टी सांगितली फक्त 1 लाख. म्हणजे फक्त 1 लाख कसं काय? ते म्हणले महाराज, हे बंगला किती आहे, जमीन किती, त्याला महत्व नाही. मी आतापर्यंत धर्मामध्ये खर्च केलेल्या पैशाची 1 लाख, तेवढीच. तुम्ही जे धर्मात खर्च केलं तेवढंच मोजा, बाकीचं मोजू नका. म्हणजे मुलं 3 होती ना, तुम्ही 1 कसं काय सांगितलं? 2 मिनिटं थांबा. थांबले 2 मिनिटं आणि हाक मारली, सजोबा. सजोबा म्हणलं. पहिला मुलगा आला 40 वर्षाचा. आला ते डुलतच आला, कृष्ण डुलत. लेख कराडचे महाराज आहेत, नमस्कार कर. नमस्कार. त्यांनी मला विचारलं, तात्या ह्याला मुलगा म्हणू का? मला आपली मागार नका म्हणू. दुसऱ्याला बोलवलं, दिलीप. तो दिलीप 25 वर्षाचा. तो दिलीप आला तर डिस्को करत आला. नाचत आहे, तुमने मुझको प्यार सिखाया. वडला पुढे नाचत. ते म्हणले अरे हे कराडचे महाराज आहेत, नमस्कार कर. त्यानं बघितलं माझ्याकडे, गेला निघून. म्हणलं हे काय काय? ते म्हणले असंच आहे. साधू संतांनी कधी मानत हे माझं वर्ग म्हणू का? चुकला आमचा, नका म्हणू. तिसऱ्याला हाक मारला, विठोबा. विठोबा म्हणलं. विठोबा आला तर संताचे संगती मनोमार्ग हरिपाठ म्हणतच आला. कपाळाला गंध, मुद्रा प्रसन्न. आणि सांगितलं कराडचे महाराज आहेत, म्हणेपर्यंत अवकाश. दंडवतच. ते म्हणलं महाराज हे एवढंच आपलं आहे. आता तुम्ही घरात गेले मग आता तुमची किती आहे तिथे. जे सात्विक असेल तेच तुमचं आहे. कुळी कन्या पुत्र होती
दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा कोळी पुत्र होती ने सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा पुत्र होते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा होते सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा घरामध्ये सात्विक मुलं पाहिजे, लक्षात ठेवा. घरामध्ये वातावरण सात्विक पाहिजे. सगळ्या ग्रस्ती लोकांना विनंती आहे, घरात कीट बसवा, कीट बसवा घरात. ओम नमः शिवाय. कोणतंही बसवा तुमच्या आवडीचं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद राम कृष्ण हरी. ओम नमो भगवते. घरात कीट बसवा. आलेल्या पाहुण्यांची इच्छा नसली तरी त्यांना ऐकवा. हा, आम्ही काही गाडीमध्ये बसतो ना, ड्रायव्हरनं स्टार्टर मारला की लगेच भजन चालू होतं. हा, वातावरण पवित्र पाहिजे घरातलं. आता तुम्ही म्हणत नाही ना, मग बसवा ना. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. त्या उच्चारामध्ये घरातली बाई स्वयंपाक करते, तेव्हा त्या स्वयंपाकामध्ये तुका म्हणे आले जे का मिश्रित विठ्ठल. त्या स्वयंपाकामध्ये तुमच्या लग्नाचा स्वयंपाक वेगळा आणि पुण्यतिथीचा वेगळा. विठ्ठला विठ्ठला. लग्नाच्या स्वयंपाकामध्ये नामस्मरण नाही, सगळा येळकोटच बास. पुण्यतिथीचा स्वयंपाक वेगळा आहे. पुण्यतिथीच्या स्वयंपाकामध्ये 10 वाजल्यापासून नामस्मरण आहे. हे नामस्मरण त्या अन्नामध्ये मिश्रित झाले, लक्षात ठेवा. परत आहे का, पुण्यतिथी स्वयंपाक वेगळा आणि सप्ताचा स्वयंपाक वेगळा. सप्ताच्या स्वयंपाकामध्ये सकाळचा काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, दुपारचं प्रवचन, हरिपाठ, कीर्तन सगळं मिसळ आहे त्याच्यात. असं आहे. ढाब्यावर ह्याच्यातलं काय काय, आपला ढाबा, घरचा ढाबा, हे चहानं तर वाटूनच केलं पाहिजे. आमचा चहा, तुमचा चहा, आमदार चहा, खासदार चहा, आपला चहा, प्रेमाचा चहा. काय रे खासदार चहा, सरपंच चहा, आप्पांचा चहा, बापूंचा चहा पिऊन तर पहा आणि डबऱ्यात जा. विठ्ठला विठ्ठला. गुरुकुल का हो, गुरुकुल का बरं का गोपाळ महाराज. मी आज लय दिवसातून हे सांगतो, लय दिवस आम्ही गुरुकुल का काढलं, कधी सांगितलं, आज सांगतो. साधुबाला आम्ही पारायण केलं. त्या पारायणामध्ये 1993 का काय कुणा ठाऊक, त्यात काय पैसे राहिले, त्या पैशात 5 खोल्या बांधल्या आहेत अजून. तिथे ते शिवाजी बी नालायक निघाला. आता काय करावं, काय दारुडच आहे. आम्ही काय करतो ते, आम्ही शेवटी कंटाळून तिथून निघून गेलो. तुम्ही 1-2 कीर्तनात सांगितलं की आम्हाला इथं गुरुकुल काढायचं. नावं सांगत नाही, पाहिजे असले कीर्तन झाल्यावर या सांगतो ना. तर या भागातल्या काही बुवा लोकांनी त्याला विरोध केला. ते म्हणले सात्या गुरुकुल कसा काढतो बघताना. तुका म्हणे सत्यकर्मा या सवय. मी काय डोक्यात नाही घेतलं, पण नंतर ठरवलं कसा काढतोय बघतोय ना, काढायचं. आम्ही जिद्दीने काढले. गुरुकुल का, गुरुकुलमध्ये आलेलं पोरग चहा पित नाही,
आणि ते पोरग घरी गेलं तर घरच्या लोकांना चहा पिऊन देत नाही. ही बात आहे भाऊ, लक्षात ठेवा. आमचे कीर्तन काय झगडे महाराज, त्यांचा मुलगा 3 वर्षाचा, ते मुलाला काय म्हणले, तू चहा कसा मागतोस? म्हणजे का? तात्या कीर्तनात काय सांगतात, चहा पिऊ नये. त्या मुलाला विचारलं, चहा तुम्ही कसं केलं? ते म्हणजे झक मारली, त्या दिवशीपासून सोडूनच दिला. मला म्हणले, तात्या तुमचा गुण मला आला नाही, पण पोराचा गुण आला. गुरुकुल का सांगा, आमचं नव्हे, कुठलं असेल ते. संस्कार करण्यासाठी मी सांगितलं की सध्याच्या माणसाला संस्कार करण्याला वेळ नाही. दिवसभर उद्योग, दिवसभर उद्योग, इकडं उकरायचं, तिकडं उकरायचं, तिकडं उकरायचं. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी फोड्याची उकरी लाभ नाही. याच्यातून काही वेळ काढा की मुलावर संस्कार करा ना. मुकुंद काका दाट देवळेकर माहित आहेत ना, आंधळे, त्यांचा नातू, त्यांचा मुलगा गोविंद, त्याला पहिला मुलगा झाला. त्या मुलानं वयाच्या 7व्या वर्षी गीतेचं बक्षीस मिळवलं. कसं ऐका, कसं बक्षीस, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेत इथनं सुरुवात करायची, शेवट जायचं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो, हे सरळ. आणि परत यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर, परत मागे याचं सत्य संस्मृत्य रूपमद्भक्तिदम हरे. 700 श्लोक असे आणि 700 श्लोक परत असे. बघा बरं, प्रयत्न करू वारकऱ्यांनी जरा. ज्ञानदेवा प्रमाण, समाधी संजीवन, त्याच्या माग तीर्थवर्ती भाव, शांती दया पावना, त्याच्या पाठीमाग त्याच्यावरती काळी इंद्रिया सवडी, त्याच्या पाठीमाग सर्व सुख गोडी, एका मार्गगडी, त्याच्या पाठीमाग ज्ञानदेवा मोहन तरुणी श्रीहरी, त्याच्या पाठीमाग नामापर्त्य तत्व, वायानिक पंचा, मी सांगितलं. संस्कार काय, ब्राह्मणाच्या घरातलं मुलगा वयाच्या 5व्या वर्षी संस्कृत अस्खलित बोलतं. आपल्या घरातलं मुलगा 5व्या वर्षी आईला सुद्धा आईवरनं शिव्या देत. शिक्षक कोण? शिक्षक घरात बापच केला. बस पोराला शिवी द्यायची तुझी, पुढं म्हणू नका. आपण कीर्तनच आहे ना, ऐकायला गंमत सांगा. म्हणण्याचा उद्देश काय, तयाचा हरिकवा, ऐका. पंचवटीला रामप्रभू बाहेर गेले होते. लक्ष्मण झाडाखाली बसून बाणाला धार लावत होता आणि सीतामाई वट्यावर बसल्या होत्या, वेणी गुंपत. सकाळची वेळ आहे, हवामान गार आहे, जरा आडव्या झाल्या, डोळा लागला. राम आले, लक्ष्मण बसलाय झाडाखाली आणि सीता झोपल्या. मनात एक शंका आली, हो यायला नाही पाहिजे पण आली. काय, न जाणो. आपण बाहेर जातो, सीता एकटी असते, लक्ष्मण बरोबर आहे, काय सांगावं. कदाचित लक्ष्मणाच्या मनात वाईट विचार आला तर येणार नाही, पण ह्यांच्या मनातच वाईट विचार आला. पण येता येता श्रीराम प्रभू तोंडातल्या तोंडात असे पुटपुटला लागले. काय पुटपुटले, पुष्पम दृष्ट्वा फलं दृष्ट्वा स्त्रीणांचे यौवनम. सुंदर फूल पाहिलं, सुंदर फळ पाहिलं, सुंदर स्त्री पाहिली. स्त्रीनी रत्नानी दृष्टैव, चांगलं फूल, चांगलं फळ, चांगली बाय. कस्य नो चलितम मना. ही 3 रत्न बघून कोणाचं मन विचलित होत नाही. लक्ष्मणाच्या कानावर ते श्लोक गेला. लक्ष्मण सावध झाला.
म्हणजे असं का म्हणतायत हे? यांच्या मनात शंका आहे. यांच्या मनात शंका आहे की लक्ष्मणाचं मन विचलित होईल का. लक्ष्मणानं रामाकडं न बघता उत्तर दिलं, पिता यस्य शुचिर्भूतो माता चापी पतिव्रता श्रीराम सेवा निवत. ज्याचा पिता दशरथासारखा शुचिर्भूत आहे, ज्याची माता सुमित्रेसारखी पतिव्रता आहे आणि जो रामाच्या सेवेत आहे, तस्य नो चलितम मना, त्याचं मन विचलित होत नाही. धन्य माता पिता दया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. आपुलिया येता जोआते जागता, आपुलिया येता जोआते जागता, आपुलिया येता जोआते जागता, आपुलिया येता जोआते जागता. पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. त्याच्या एवढे धन्य. प्रभू रामचंद्र कुठे गेले? जनक नगरीत. आणि जनकाची बाग होती, बाग बघायला गेले. राम आणि लक्ष्मण दोघे गेले बघायला. आणि सीता माता बागेतल्या देवीला दर्शन करण्यासाठी आल्या, बरोबर सख्या. आता बगीचा माहित आहे, मध्यंतरी फुलाचा चाटवा. ह्या बाजून राम जात होते, तिकडून सीता येत होते. दोघं समोरासमोर जेव्हा आली आणि दोघांनी एकमेकाकडे पाहिलं तर पाहिली यावे. दोघांचं रूप तसंच होतं. राम सीतेकडे बघत राहिले, सीता रामाकडे बघत राहिली. बरोबर त्या सख्या होत्या, त्यांनी खाली मान घातली, लक्ष्मणाने खाली मान घातली. हे काही जास्त वेळ नाही, 1-2 सेकंद. पण लक्ष्मणाच्या लक्षात आलं की रामांचं प्रेम सीतेवर आहे, एवढं लक्षात आलं. संध्याकाळी आश्रमात गेले, अंगणात बसले तर पश्चिमेच्या बाजूला चतुर्थीचा चंद्र उगवला होता. तो चंद्र पाहिला. राम म्हणले, लक्ष्मणा चंद्र कसा दिसतोय रे? भयंकर आल्हाददायक. सांग बघूया चंद्राला उपमा कसली द्यावी. ते म्हणले, हा चंद्र आहे ना, सीतेच्या मुखासारखा शीतल आहे. लक्ष्मणाच्या लक्षात आलं की रामाना सीतेचं मुख चंद्रासारखा सांगायचंय. ज्या अर्थी चंद्राला सीतेच्या मुखाची उपमा दिली, त्यार्थी आजपासून आपण चंद्र बघायचा. इसको बोलते कुळी कन्या पुत्र. मारा शिट्ट्या. मिरवणूक कशाची? छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती. बरं काय करतात? शिट्ट्या मारतात. अशीच अमुची. झालं का? विषय कोणता आहे? धन्य माता पिता दया, धन्य माता पिता दयाचिया, धन्य माता पिता दयाचिया. या कुळामध्ये सात्विक कन्या पुत्र निर्माण होतात, त्याचे आई वडील धन्य आहेत. कसं काय उलट आहे? पोरगा धन्य पाहिजे ना? नाही, आई वडील धन्य. रस्त्याने माणसं निघाली आणि ज्वाऱ्या बघितल्या, अशा वाऱ्या ज्वाऱ्या डोलच्यात मस्त कमराच्या वर आहेत, काही काही पोटऱ्यात आहेत. लोक म्हणले, काय ज्वारी आहे हो?
दुसरा म्हणला ज्वारी उगत चांगली नाही, खालची जमीन बघा ना, जमीन कशी काळी आहे. कोंबाची लवलव सांगे भूमीचे मार. भूमी किती सुपीक आहे त्या भूमीतला कोंब सांगतो. हा, आई वडिलांची भूमी किती सुपीक आहे मुलगा सांगतो. आपण लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळची पद्धत आहे, मुलगी सासरला जाताना बैलगाडीतून जायची, वाहनं नव्हती ना. शेतात भांगरणाऱ्या बाया बघायच्या, म्हणायच्या पोरगी माहेरला चालली हो. काय बाया म्हणायच्या, मुलगी सासरी चालल्या. मी म्हणलं ह्याना इथं बसून कसं कळते, विचारलेलं नाही काय नाही. मी म्हणलं बायानो तुम्हाला कसं कळालं मुलगी माहेरला निघाल्या. अहो लय सोपं. मुलगी सारखी पुढे बघत असेल ना, कुठे निघाल्या माहेर. आणि मुलगी जेव्हा माग बघत असेल तेव्हा कन्या सासूराशी जाय मागे परतुनी पाहे. किती सोपं गणित आहे. मुलगी माग बघती, चेहरा उतरलाय, सासरी निघाल्या. स्कूटरवर बसलेली मुलगी कुठे निघाल्या हो, पुढे बी नाही माग बी नाही. जाऊ द्या, तू नाही और सही और नाही और सही. आचार गौरव सुकली नाते. पण आम्ही गेलो, बायाने डोक्यावर पदर घेतला काय आम्ही समजतो कुलवंत आहे. कुलवान स्त्री परपुरुष दिसला की डोक्यावर पदर घेते असं. हे कुळाचार आहे, सात्विकपणाचं लक्षण आहे. आम्ही 1991 साली पंढरपूर ते आळंदी असं चाललो होतो 8 महिने. 8ही महिने सासवडला मंदिरात जेवलो. सासवडपासून एक 8 किलोमीटरवर पांगार नावाचं गाव आहे. तिथला मनुष्य आम्हाला जेवण घेऊन यायचा. त्याची बायको यायची बरं का, त्याच्याबरोबर मोटरसायकल 8 माणसं आम्ही जेवायचो. ते आम्हाला दोघं वाढायची. जेवल्यानंतर आम्ही आग्रह, वहिनी तुम्ही जेवा ना, घरी जाऊ. मी घरी जेवून आले. आम्ही एकदा चौकशी केली, सर म्हणलं हे ग्रस्त आम्हाला जेवण घेऊन येतात, ते जेवतात पण त्यांची पत्नी जेवत नाही. तर तिथल्या लोकांनी सांगितलं हे पांगारे गाव आहे ना, ते सरदारचं गाव आहे, काकडे. पांगाऱ्याला काकडे आहेत सगळे. ते म्हणले हे सरदारचं गाव आहे, पण तिथल्या स्त्रिया परपुरुषाच्या पुढं जेवणार नाहीत. आचार गौरव सुकवले ना. आमच्या तिकडं राजाचं कुर्लं नाव गाव आहे, तिथं सप्ताह होता आमचा. सप्त्याचा काला होता. काल्याचं कीर्तन झालं आणि मी जाहीर केलं पहिल्यांदा पुरुषाची पंगत होईल, नंतर स्त्रियांची. गावातला कार्यकर्ता पळत आला. म्हणजे काय म्हणले आमच्याकडे स्त्रियाची पंगत होतच नाही का. म्हणजे स्त्रिया पंक्ती जेवायला येतात लग्नात सुद्धा. म्हणलं जेवण घरी नेऊन जावं लागतं. आता असं सोडून द्या सगळं. आता काय नाही, आता ये हॉटेल सब केली आहे, खुला आहे, करायचं काय. धन्य माता पिता, धन्य माता पिता. काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे. गीता भागवत, विठोबाचे
पुत्र होती जे सात्विक फुलं वाटू नका हो फुलवाले. फुलं वाटून मी सांगतो आम्ही फुलं उधळायची पद्धत बंद केली. फुलं उधळायची नाही तिथं जाऊन व्हायची. फुल व्हायचं उधळायचं नाही. उधळलेलं फुल आहे ना ज्यांची पुण्यतिथी त्यांच्या अंगावर पडतं आणि ज्यांची पुण्यतिथी नाही त्यांच्या अंगावर पडतं. त्याला म्हणजे इन ॲडव्हान्स पुण्यतिथी. आम्ही पद्धत बदलली. खुर्चीजवळ फुलं ठेवायची. कीर्तन झालं की प्रत्येकाने आम्ही अभंग म्हणणार आहे. उठून जाऊन फुल त्यांच्या चरणावर व्हायचं. कुठं आलो होतो? गीता भागवत. खरेदी काय केलं पाहिजे? गीता ऐका. आता कशा गीता ऐकतात सगळं? गीताच माहीत नाही कुठं आहे. झालं म्हणलं तुमच्या घरात श्रीमद भागवत आहे का हो? आहे. आणता का? आणतो. आणली गीता. श्रीमद भगवत श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत याच्यातलाच फरक माहीत नाही. गीता गीता काय? गीता काय शिकवते आहे का? गीता शिकवते जगावं कसं. भागवत काय शिकवतं? मरावं कसं. जगावं कसं अर्जुनाला सांगितलं. मरावं कसं उद्धवाला सांगितलं. माझं भजन कसं काढलं? अखंड चिंतन. ज्यांना वाचता येत नाही, गीता वाचता येतं, भागवती वाचता येतं, त्यांच्यासाठी अखंड चिंतन. असे जे साधक आहेत त्या साधकांची सेवा मला घडली तर मला पार नाही. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. आपोली आहे आपोली आहे राग आपुली आहे ताजो असे जागता. आपुली आहे ताजो असे जागता. कन्या
पुत्र तिजे सात्विक कुळी कन्या पुत्र तिची सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तयाचा हरिक वाटे देवा तुळी कन्या पुत्र तिचे सात्विक तुळी कन्या पुत्र तिचे सात्विक कुमार जय जय विठोबा हार घेऊन ये हार घेऊन कुमार जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई 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 रखुमाई जय विठोबा रखुमाई कन्यापुत्र प्रत्येक ग्रस्ती माणसाचं कर्तव्य आहे की आपल्या घरामध्ये सात्विक मुलं मुली जन्माला आली पाहिजे. एक विषय सांगून सेवा संपवतो. या बघाची बैठक कशी आहे बघा. आपली आईचा धन्य माता पिता. इथं पहिल्यांदा माता घेतली नंतर पिता. कुळी कन्या पुत्र. इथं पहिल्यांदा कन्या घेतली आणि नंतर पुत्र. गीता भागवत. इथं पहिल्यांदा गीता घेतली भागवत. असं का असं का त्याचं कारण आहे का. संस्कार करण्याची मुख्य जबाबदारी माईची आहे, बापाची नाही. म्हणून माय पुढे आहे. आपण असं कधी म्हणत नाही की पिता मात्याचा आशीर्वाद म्हणतो का घरात. काय म्हणतो आपण. माता पित्याचा आशीर्वाद. भाऊ बहीण कधी म्हणत नाही आपण. काय म्हणतो बहीण भाऊ. त्याचं कारण हे लक्षात ठेवा की स्त्रियांच्याकडं सात्विकपणा आहे. एवढ्या बदललेल्या काळामध्ये सुद्धा अजून स्त्रिया गुटखा खात नाहीत. खात असल्याचा हात वर करा. अजून स्त्रिया दारू पित. अजून स्त्रिया स्मोकिंग करत. लक्षात ठेवा. त्यांची मेहरबानी माना तुम्ही. सगळे हक्क आपल्याकडेच. दारू आपण प्यायची, सिगारेट आपण ओढायची, तंबाखू आपणच खायची. हे लक्षात ठेवा. घरामध्ये अजून सुद्धा स्त्रिया उठल्या की सकाळी देवपूजा करतात, तुळशीला पाणी घालतात. आपण नाही, अजिबात नाही. स्त्रिया देवाकडे गेल्या तरी रिकाम्या जात नाहीत. देवाकडे जाताना सुद्धा उदबत्ती, खडीसाखर काहीतरी घेऊन जातात. पुरुष वर्ग काही नेत नाही अजिबात. असाच्या असा. पुरुष वर्गाने आठवण करून सांगा कधी देवाला नेताना 4 शेंगदाणे नेल्याच का. नाही, आठवणारच नाही तुम्हाला. आठवण करून सांगा देवाच्या पुढचं शेंगदाणं खाल्ल्याच का. न चुकता. कुळी कन्या पुत्र. लक्षात ठेवा. आपल्याकडे आहे ना सगळ्या स्त्रियांना नद्याची नाव आहेत. यमुना, गंगा, भागीरथी, सरस्वती, इंद्रायणी, भीमा, सिंधू. हां, सगळ्या नद्यांची नावं कशी आहेत. सगळ्या स्त्रियांना नद्याची आहेत. त्याचं कारण आहे का.
सगळ्या नद्यांना नावं स्त्रियांची आहेत आणि सगळ्या ओढ्यांना खंडोबाचा ओढा, भैरोबाचा ओढा, बिरोबाचा ओढा, चोखोबा मसोबाचा ओढा. त्याचं कारण काय? त्याचं कारण पुरुष वर्ग म्हणजे वड्याच्याच लायकीचे. माणसं उठल्यानंतर नदीला कशासाठी जातात? आंघोळ करायला. आणि वड्याला कशाला जातात? आपली लायकी आहे. सगळ्या नदीच्या काठावर मंदिर आहेत का नाही? आणि सगळ्या वड्याला चारूच्या भट्ट्या आहेत. मग संस्कार इथं आहेत. ज्ञानेश्वर कीर्तनाला उभं राहताना ऋषीला विचारलं कडे आजोबाची माळ होती का? म्हणलं होती. मग जरा बरं वाटलं. अगोदर मला शंका होती थोडीशी. बिना माळकऱ्याबद्दल बोलायला मला परवानगी नाही. जे हाडकं खाऊन मिळालं त्याचं काय सांगावं? धन्य माता पिता यांच्या आजोबांची माळ होती. प्रश्नच नाही. चांगली गोष्ट आहे. असं काय सध्या या घरामध्ये ऋषी नावाचा पोरगा असा आहे की ज्यानं सगळ्या घराचा त्याचा उद्धार केला. प्रश्न अत्यंत लहान असताना तो आमच्याकडे आला. साधू बोला, एकदम छोटा होता आणि माझ्या मागं लागला, मला पांडुरंगाची मूर्ती आणून दे. त्यानं मला पैसे दिले आणि 3 महिने माझ्याकडेच पैसे कोणाच द्या. आठवण राहत. आता ऋषीची पूजा करतो देवाची ना, ती पूजा बघून शिकावं लागतं आम्हाला कशी पूजा करायची. असं आहे. असं सात्विक मुलगा ज्या घरात आहे ना त्या घरामध्ये वाईट संस्कार होणार नाही. आमचा उद्देश आहे, आम्ही जी मुलं सांभाळतोय ना, आणि विशेष आहे का ती मुलं आम्ही प्रॉपर्टीमध्ये सांभाळत नाही, अंधरपट्ट्यात सांभाळतोय. आमची संस्था लॉसमध्ये आहे, पण कीर्तनात जे मानधन मिळतं ते आम्ही घालून कुठंतरी ते सरप्लस करून घेतो. कशासाठी हो? एक चांगला समाज निर्माण व्हावा. दुसरं काही चाललेलं नाही. एक व्यसनमुक्त संघाची आम्ही फळी उभी केली, त्याला वर्ष झाली 20. तर आज त्यांच्या घरामध्ये, त्या मुलांच्या घरामध्ये 20-20 वर्षाची पोरं आहेत त्यांच्याकडे. ती सगळी मुलं सात्विक आहेत. आता ही जी मुलं आम्ही तयार करतोय ना, ही मुलं जेव्हा तयार होतील तेव्हा त्यांची पिढी सात्विक होईल. पिढी सात्विक एकदम होत नाही. अगोदर बीज शुद्ध करावं लागतं. लक्षात. म्हणून हा प्रयत्न चाललाय. तुम्ही तुमची मुलं आमच्या संस्थेत घाला, याच्यासाठी प्रचार नाही आमचा चाललेला. आम्ही प्रचार न करता आम्हाला मुलं जास्त होतात. पण हे का चाललंय आपण लक्षात ठेवा. एक सात्विक संपन्न समाज उभा करायचा. आपण सगळं करू शकत नाही. जे चाललंय त्याला आपण थोपू शकत नाही, पण आपल्या पुरतं तर सुरक्षित करू शकतो. भजन झालं का नाही? हो झालं. आपल्या पुरतं करू शकतो म्हणून आमचा प्रयत्न आहे. व्यसनमुक्त संघ जे काम करतोय त्या कामाचा प्रचार म्हणून त्यांनी शिवते नावाची दिनदर्शिका छापलेली आहे, पुढे विकण्यासाठी आहे. त्याची किंमत आहे फक्त 20 रुपये. घ्या. की ज्याच्यामध्ये आम्ही जे काम करतोय त्या कामाची माहिती सगळी त्या कॅलेंडरमध्ये लिहिलेली आहे. यंदा भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे म्हणून आम्ही या कॅलेंडरमध्ये मुख्य फोटो छापताना भारत मातेचाच छापलाय. आम्ही दरवर्षी कुठल्या तर राष्ट्रपुरुषाचा फोटो छापतो, तर यंदा भारत मातेचं स्वातंत्र्य असल्यामुळं तो फोटो छापलेला आहे. ही गुरुकुल संस्था आहे, त्यामध्ये आम्ही मुलांना पंचगव्य शिकवतो. पंचगव्य म्हणजे गायीच्या गोधर्णापासून औषध निर्मिती. गोमूत्र असेल, शेण असेल, दूध असेल, दही असेल, त्याच्यापासून
आणि ती मुलं आज पुढं गाडग्या नावाचा पोरगा बसला बघा, तो सगळे औषध करतो, सगळे औषध निर्माण करतो बघा. ती मुलं आपल्या पायावर उभी राहिली पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. त्या मुलाने जी औषधं केल्यात की जी औषधं तुमच्या अत्यंत उपयोगाची आहेत, डोळ्यासाठी असेल, कानासाठी असेल, सर्दीसाठी असेल, खोकल्यासाठी असेल, संधिवातासाठी असेल, तर ती औषधं त्या मुलाने विक्रीसाठी आणलेली आहेत. त्याचा उपयोग करून घ्या. शेवटची गोष्ट, कोरोना गेलाय, कोरोना गेलाय. मला तुमच्याकडे बघितलं बरं वाटलं. आम्ही बापूंच्यात कीर्तन केलं त्यावेळेला सगळ्याच्या तोंडावर कुलूप होती, मुस्क. आज मला बरं वाटतंय की तुमच्या कोणाच्या तोंडावर मास्क नाही, जरा मला बरं वाटतंय. त्यात माणसं भीतीपासून जरा कोरोना गेलाय, पण सरकारचं नाटक अजून संपलेलं, सरकारचं नाटक अजून आहे. लबाड लांडगं ढोंग करते आणि ओमिक्रॉनचं सॉंग करते. ओमिक्रॉन खोटा आहे, विश्वास आमच्यावर ठेवा, आमच्यावर विश्वास ठेवा. एवढी मुलं उभी राहिल्यात ना, खाली काय बसल्यात बघा. गेल्या 2 वर्षापूर्वी मी तिथे राहतो लॉकडाऊनमध्ये, तर माझ्याबरोबर 30-35 पोरं होती आणि ती सगळी पोरं माझ्याबरोबर स्विमिंग टँकमध्ये पोहत होती रोज. 2 वर्षात एकाही मुलाकडं कोरोना आलेला नाही, येणार सुद्धा नाही. आम्ही कोरोनाला ताकीद दिलेली आहे, सडकाच्या खाली उतरून आमच्याकडे यायचं नाही. तुम्ही घाबरला हो, घाबरू नका. मुख्य आता ओमिक्रॉन आणायचा नाही, ओमिक्रॉनचं भय निर्माण करायचंय. आणि ओमिक्रॉन पासून वाचण्यासाठी तुम्ही वॅक्सिन घ्या, पण तुमच्या शरीरामध्ये जबरदस्त तुमचं शरीर खराब करण्याचं औषध सोडायचं आहे. माझी विनंती आहे, कृपा करून घाबरू नका, कुणीही वॅक्सिन घेऊ नका. जो विचार त्याला सांगा मी चांगला धडधाकट आहे, मला श्वास नाही, अशक्तपणा नाही, खोकला नाही, कप नाही, मी कशासाठी घेऊ. आमच्याकडे एका बायला सांगितलं ते पॉझिटिव्हचं सर्टिफिकेट आण, नाहीतर धान्य. ती गेली डॉक्टरकडे, त्याने केलं चेक, तर निगेटिव्ह सांगितलं. पॉझिटिव्ह सांगितलं, निगेटिव्ह असताना. आणि ती दुसऱ्या दिवशी मिळली, दुसऱ्या दिवशी. नुसत्या भीतीनं एवढं सगळा मीडिया विकत घेतलाय, सगळा मीडिया विकत घेतलाय. आम्ही जे कीर्तनात बोलतोय ते मीडिया कधीच सांगू शकत नाही, त्यांना सांगायला परवानगीच नाही. त्यांना एवढंच सांगितलं की तुम्ही रोगाची भीती सांगा फक्त. हे 2 वर्ष चालले, आता कुठेही कोरोना नाही, सगळी माणसं चांगली आहेत, व्यवस्थित चालल्यात, उद्योगधंदा करतायत, फिरतायत, पळतायत, वाहनाचं लग्न मंगल कार्यालय भरून व्हायला लागल्यात. आता घाबरू नका, कोणीही वॅक्सिन घेऊ नका. वॅक्सिन घेतलेली माणसं पुढच्या रोगाला प्रतिकार करू शकणार नाहीत. हे त्रिकालाबाजी सत्य आहे, फक्त तुम्ही ते लक्षात घ्या. तुमच्या मनात काही शंका आहेत आम्हाला माहीत आहे. उद्याची 9 तारीख म्हणजे आजपासून किती आला आता, आली 25 एक दिवसावर. 9 जानेवारीला पिंपरजला आम्ही एक 3 तासात शिबिर घेतले, 12 ते 3. मी सगळ्यांना व्हॉट्सॲपवर पाठवणार आहे, सगळ्यांना मेसेज देणार आहे. पण तुम्ही लक्षात ठेवा, त्या दिवशी तुम्हाला मुंबईचे ओझा नावाचे वकील आहेत, ज्यांनी हे वॅक्सिन आहे ना, या वॅक्सिनच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात दावा दाखल केला आणि त्याचा निकाल त्यांच्याप्रमाणे लागलाय. सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय की वॅक्सिनची सक्ती कोणत्याही नागरिकावर करावी करता कामा नये. मास्क घातला पाहिजे, असं कोणत्याही भारतीय नागरिकाला जबरदस्ती करणं म्हणजे भारतीय घटनेचा अपमान आहे. पण ते ओझा वकील आणि त्यांच्या मिसेस दोघे येणार आहेत.
कोरोना संबंधी लक्षणं वगैरे काय असतील ते तुमच्या मनातली कोणती शंका त्याचं उत्तर ते देणार आहे. आणि वॅक्सिनसाठी जी कंपल्सरी चाललेली आहे त्याच्यासाठी कायद्याचा आधार कोणता आहे त्याची माहिती ते देणार आहेत. माझं कीर्तन संपलंय. समजा तुम्ही राशन दुकानावर गेला आणि तुम्हाला जर सांगितलं दुकानदारानं तुम्ही वॅक्सिन घेतल्याचा दाखला आणा नाहीतर राशन मिळत. एवढंच काम करायचं. त्याला म्हणायचं हे लेखी दे. एवढं त्याला म्हणा हे लेखी दे. अजून महाराष्ट्रातल्या कोणत्याही कलेक्टरनं वॅक्सिन घेतलं पाहिजे असा लेखी वटहुकूम काढलेला नाही. कारण त्यांना कायद्याचा दंडोका माहिती आहे. त्यांनी जर लेखी वर्तमानपत्र काढलं तर कलेक्टरवर दावा होती. काळजीच करा. ते फक्त तोंडी सांगतायत. कोणालाही पोलिसाला कोणाला विचारा. काय रेल्वेवाला म्हणला वैक्सीन है का? नहीं, ऊपर मत आना, उसको बोलो हमको लेके दो. लेके दे. माझी गाडी चुकू दे म्हणो, तू फक्त लेके देऊ शकत नाही. भारताचा राष्ट्रपती देऊ शकत नाही. तर हे काय कलेक्टर काय देत असतो. विनंती एवढीच आहे, घाबरू नका. घाबरलात तर परत तिसरं लॉकडाऊन येण्याची शक्यता आहे. त्यांना तुमच्यावर जबरदस्ती लॉकडाऊन लादायचं आहे. लॉकडाऊनमध्ये काय नुकसान झालंय ते फक्त शेतकऱ्याला माहीत आहे, बाकीच्यांना माहीत. कुणाचे पगार नाही बंद झाले. किराणा मालाची दुकानं आतल्या अंगानं भरपूर चालली. फक्त शेतकरी धोक्यात आला. टमाटो निघाला, ट्रॅक्टरमध्ये भरायचा, वड्यात जाऊन उलटा करायचा. शेतकऱ्याचं नुकसान भयंकर झालंय. अजून होण्याची शक्यता आहे. विनंती एकच आहे, घाबरू नका. तुकाराम मग म्हणणार आहे, कुंडलिकावर करणार आहे. प्रत्येकाने उठायचं, खुर्चीपाशी जायचं, तिथं फुलं ठेवल्यात आणि ती फुलं फोटोला व्हायची. तुम्ही संत माय, तुम्ही संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत, संत माय बाप कृपावंत. कायमे पतित कीर्तिवानो, कायमे पतित कीर्तिवानो, कायमे पतित कीर्तिवानो. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म. वाढविले सुख भक्ती भाव धर्म. कुळाचार नाम विठोबाचे, कुळाचार नाम विठोबाचे. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धाराया जन जड जीवा, उद्धाराया जन जड जीवा. कामणे गुण चंदनाचे अंगी, कामणे गुणा चंदनाचे अंगी, कामणे गुणा चंदनाचे अंगी. तैसे तुम्ही जगी संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा, उद्धराया जन जन जीवा. कुंडली कवरदार ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञान
ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय